याचा उद्देश हाच आहे की भारत हा जगातला 8वा आश्चर्य आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. भारतामध्ये अनेक प्रकारचे पर्यटनाचे प्रकार आहेत. त्या पर्यटनाच्या प्रकाराला एक आधुनिक शॉर्ट फिल्मचा जोड देऊन आपण जवळपास 35 पेक्षा जास्त पर्यटनाचे प्रकार आहेत. त्या सगळ्या प्रकाराच्या पर्यटनाला शॉर्ट फिल्म, ब्लॉग आणि डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून उत्तम देशाच्या राज्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आपण त्या फिल्म्स शूट कराव्या, त्यांनी त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं डॉक्युमेंटरी करावे. त्याचबरोबर ब्लॉगच्या माध्यमातून त्या परिसराची माहिती द्यावी आणि त्यानंतर ते आमच्याकडे पाठवावं या उद्देशाने. आणि पर्यटनाचं महत्त्व सगळ्याच लोकांना, समाजातील सगळ्याच लोकांना, पत्रकार मित्रांना, जे प्रशासनात आहेत, शासनात आहेत, त्या लोकांना महत्त्व समजावं. त्यामुळे आम्ही गेल्या 3 वर्षापासून काम करतो. सोबत पर्यटन संचालनालयाचं सहकार्य आहेच. यंदा ते प्रमुख प्रायोजक म्हणून आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर या पर्यटन महोत्सवाला पर्यटन विभागासह अनेक स्टेक होल्डर्स, वेगवेगळे घटक आपल्याला सहकार्य करणार आहेत. हा महोत्सव 4 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला आहे सांस्कृतिक कार्यक्रम. त्यानंतर जेवढे काय भारतातले फिल्म्स आलेत त्या फिल्मचं स्क्रीनिंग होणार आहे. त्यानंतर जागतिक पर्यटन संस्था WTO त्यांचा एक दरवर्षी एक थीम असतो. त्या थीमवर आधारित आपण पॅनल डिस्कशन घेणार आहोत. चौथा आणि महत्त्वाचा टप्पा आहे पुरस्कार समारंभाचा. अशा 4 टप्प्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. त्याच्यानंतर या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर येणार आहेत. त्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभैया भोसले येणार आहेत. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व स्टडी या डिपार्टमेंटचे HOD विभाग प्रमुख माधवी रेड्डी हे येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटन विभागाचे अधिकारी क्षमा पवार ह्या उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर फिल्म्स कुठून आलेल्या आहेत, त्या फिल्मचं महत्त्व काय आहे, फिल्मच्या माध्यमातून जे काही ब्लॉगर आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांनी कशा स्वरूपात ते फिल्म्स बनवून पाठवलेले आहेत त्याबद्दल माझे सहकारी असीम तुम्हाला माहिती देतील. धन्यवाद. सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत आहे. 3रा राष्ट्रीय पर्यटन महोत्सव, पर्यटन दगडूशेठ महोत्सव आपण भरवतो. जसं आत्ता गणेश सांगत होता त्याप्रमाणे जवळजवळ 35 प्रकारचे पर्यटनाचे प्रकार आहेत, टुरिझमचे प्रकार आहेत. त्याचबरोबर हेही एक सांगायला पाहिजे की पर्यटनाचं आपल्या GDPमधील योगदान जे आहे ते जवळजवळ 5% जास्त आहे. सो अशा अत्यंत मोठ्या सेक्टरमध्ये ज्या पद्धतीनं हे सेक्टर ऑपरेट होत असतं, ज्या पद्धतीनं हे सेक्टर मध्ये देवाणघेवाण होत असते, त्याची खूप सारी देवाणघेवाण ही ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट जो आहे यूट्यूबवरती, इतर माध्यमांवरती, तर हा माध्यमातून लोकांचे याबद्दलचे निर्णय होत असतात. तर या कॉन्टेंटला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं क्युरेट करावं. चांगला कॉन्टेंट, ऑथेंटिक कॉन्टेंट, विश्वासार्हता असलेला कॉन्टेंट हा लोकांसमोर आणावा, तो लोकांनी बघावा. आणि पर्यटनाची जी एक याची जी ग्रोथ आहे ती त्यामध्ये आपण एक वेगळ्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन करावं. या दृष्टीनं आपण हा कॉन्टेंट गेली अनेक वर्ष लोकांसमोर आणत आहोत. आणि या कॉन्टेंटला आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती मागवल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण त्याचं क्युरेशन करत आहोत, त्याचं
ज्युरी म्हणून आपण वेगवेगळ्या लोकांना त्यासाठी अपॉइंट केलेलं आहे. त्याचे वेगवेगळ्या क्रायटेरिया ठरवलेले आहेत. त्यानुसार तो कॉन्टेंट जो आहे तो लोकांसमोर आणण्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीनं क्युरेट करून 27 तारखेला जो तुमच्यासमोर येईल तो एक खूप विविध प्रकारचा भारतामध्ये जी एक विविधता आहे पर्यटनाच्या बाबतीमध्ये उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही जा ती विविधता तुम्हाला दिसून येते. सो त्या प्रकारचा कॉन्टेंट हा आम्ही 27 तारखेला तुमच्यासमोर आणणार आहोत. तर जवळजवळ 15 राज्यातनं आपल्याकडे एंट्रीज ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 60 लघुपट म्हणजे 60 शॉर्ट फिल्म्स, 15पेक्षा जास्त डॉक्युमेंटरीज आणि एक ब्लॉग अशा एंट्रीज आपल्या या महोत्सवासाठी म्हणून आलेल्या आहेत आणि त्याचं क्युरेशन झालेलं आहे. तर या सर्व कॉन्टेंटची व्हरायटी जी आहे ती 27 तारखेला सर्व लोकांना पाहायला मिळेल आणि बरोबरच त्यामधले जे काही विजेते आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीतले तेही त्या दिवशी आपल्याला त्यांचा सत्कार होणार आहे. त्यांना बक्षीस समारंभ पण आहे. सो मागील वर्षी आपण महाराष्ट्रातीलच जत्रा नावाच्या एका डॉक्युमेंटरीला अवॉर्ड दिलं होतं. सो यावर्षी ते कोणाला असेल याबाबतची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांनाच असेल. सो 27 तारखेला नक्की तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि हा पर्यटनासंबंधात चालवलेला एक जो उपक्रम आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी. धन्यवाद. आपल्यासोबत आनंद जोगन सर आहेत, पर्यटन विभागाचे ते लेखापाल आहेत. सरांना मी विनंती करतो पर्यटन विभाग म्हणून आपली जी काही भूमिका आहे या पर्यटन लवकर महोत्सवाला त्याबद्दल आपली भूमिका. नमस्कार. तर आपल्याला कुठे जर व्हिडिओ किंवा फिल्म आहे आणि आपल्या भारता इतका देखणा इतिहास कोणाचा पण नाही, चांगला पण नाही, त्या इतिहासाला पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कसं जोडायचं तर त्याचं एकदम उदाहरण म्हणजे आपले लघुपट किंवा चित्रपट किंवा मीडिया हे दाखवू शकते. कारण जसं आपला पुणे जिल्हा पण विजेचं माहेरघर आहे तसंच आपल्या इतिहासाचं पण माहेरघर आहे. त्या इतिहासाला आपण पर्यटनाची कशी सांगड घातली पाहिजे आणि हा इतिहास आपला देखणा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि त्याचं माध्यम म्हणजे काय मीडिया किंवा लघुपट किंवा चित्रपट हेच आहे. आणि या येणाऱ्या तिसऱ्या महोत्सवामध्ये या डॉक्युमेंट थ्रू आपण जे मानणार ते खरंच कौतुकास्पद आहे. पर्यटन विभाग तर हे काम करत आहे पण सर्वसामान्य किंवा आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीनं आपला इतिहास जपला पाहिजे किंवा आपलं पर्यटन जपलं पाहिजे आणि त्याचा प्रसार केला पाहिजे. धन्यवाद सर. जसं मी सुरुवातीला 4 टप्पे सांगितले या कार्यक्रमाचे, दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे. तिसरा टप्पा जसं मी म्हटलं की पॅनल डिस्कशन आहे. त्यामध्ये स्वतः महेश ठाकूर हे पॅनलिस्ट म्हणून असणार आहेत. त्याचबरोबर अधिक कदम हे गेल्या 18 वर्षापासून जम्मू काश्मीरमध्ये काम करतात. जे काही तिथले अतिरेकी आहेत त्यांच्या मुलामुलींना सांभाळण्याचं काम करतात. म्हणजे एका अर्थाने ते शांततेसाठी काम करतात. आणि यावर्षीचा जसं म्हणालो की थीम आहे WTOचा पर्यटन आणि शांतता. आम्ही एक शब्द त्याच्यात ॲड करून तरुण, पर्यटन आणि शांतता अशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती परिसंवाद होणार आहे. आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, पॅलेस्टाईन, युक्रेन इकडे जे काही हल्ले चालू आहेत एका अर्थाने ते देशादेशामध्ये अशांतता पसरवण्याचं काम चालू आहे. अशा अर्थाने हा विषय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अधिक कदमनंतर प्रज्ञेश मोळक, तुम्ही त्यांना ओळखत असाल, ते ब्लॉगर आहेत, बजेट ब्लॉगर आहेत. विशेष म्हणजे ते परिसंवादामध्ये असणार आहेत. त्यानंतर ऋतुजा अचलारे हे स्वतः एक उच्च विद्याभूषित महिला आहेत. त्यांचं स्वतःचं एक ॲग्री टुरिझम बालेवाडी येथे आहे. ते स्वतः या पॅनल डिस्कशनमध्ये असणार आहेत. त्यानंतर प्रबुद्ध इंटरनॅशनलचे संस्थापक सिद्धार्थ अहिवळे हे स्वतः असणार आहेत. त्यांचं विशेष काम असं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक मुलामुलींना विदेशामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने विदेशात कसे काय जाता येईल अशा अर्थाने त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. असे 4 ते 5 पॅनलिस्ट या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर
दरवर्षी आपण एक जीवन गौरव पुरस्कार देतो. पहिला जीवन गौरव पुरस्कार दिला होता आपण शुभदा जोशी यांना, गिरीकन ट्रॅव्हलचे. त्यानंतर कृषी पर्यटनाची देशभरात ज्यांनी प्रचार आणि प्रसार केले असे चंद्रशेखर भडसावळे यांना दिला होता दुसरा जीवन गौरव पुरस्कार. आणि यंदाचा जीवन गौरव पुरस्कार आहे जे गेल्या 49 वर्षांपासून ते टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करतात, डॉक्टर विश्वास केळकर यांना यंदाचा हा तिसरा जीवन गौरव पुरस्कार देतो. त्याचबरोबर तुम्ही कोकणी रानमाणूस हे नाव ऐकलं असाल, प्रसाद गावडे. तो गेल्या 7-8 वर्षापासून शाश्वत पर्यटनावर काम करतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्याला आपण बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड दिलं पाहिजे. आणि तिसरा पुरस्कार आहे आनंद कृषी पर्यटन केंद्र. हे साताराजवळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत असा हा कृषी पर्यटन केंद्र आहे. आनंद कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख आनंद जाधव यांना बेस्ट ॲग्री टुरिझम अवॉर्ड अशा पद्धतीने आपण जीवन गौरव, बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड, त्यानंतर बेस्ट ॲग्री टुरिझम असे काही पुरस्कार जाहीर होणार आहेत त्या दिवशी. हां, आणि जे काही भारतातून फिल्म्स आलेत त्या फिल्म्सला योग्य मूल्यमापन करून आपल्या सगळ्यांसमोरच्या 27 तारखेला दिवसभर स्क्रीनिंग होणार आहे. ज्युरी जे आहेत ते वैशाली केंद्रे, जुनेद इमान आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या सिमरन जेठवानी या तिघांनी ज्युरी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून उत्तम चित्रपट, शॉर्ट फिल्म, ब्लॉग आणि डॉक्युमेंटरी त्यांच्या माध्यमातून निवडलेलं आहे. बहुतेक करून पाहुणे सगळे प्राइस डिस्ट्रीब्युशनची वेळ असते. तर नाही, हे 5 मिनिटापासून ते 20-25 मिनिटापर्यंत त्याचं आणि गावा आजूबाजूचं जे काही परिसर आहे त्याच्याबद्दल आपण जास्त जागरूक राहू शकतो. आणि त्याच्यामध्ये सध्या CSR जो एक विषय आहे, CSRमधनं पर्यटनाला चालना कशी मिळेल हाही त्यातनं एक दृष्टिकोन आपण त्यात मांडतो आहे. याचा एक मूळ उद्देश असं आहे की ज्या कंपन्या आहेत जिथे जसं आता घनगडसारखा किल्ला आहे, त्या किल्ल्याचं जर आपण सौंदर्य बघितलं तिथलं, तर त्या ठिकाणी गावामध्ये बऱ्याचशा महिलाच आहेत आणि वृद्ध लोक आहेत तिथे. तर त्या लोकांना तिथे जाण्यासाठी किंवा प्रत्येकजण पुण्यामधला सिंहगडलाच जातो असं, तर तिथे पर्यावरणासुद्धा दूषित होत चाललेलं आहे त्या भागातलं. पण घनगडसारख्या किल्ल्यामध्ये आज लोक ट्रेकला जायला लागले, तर त्या ठिकाणी जर त्यांना आपण चांगली सुविधा उपलब्ध करून द्यायची, तर त्या दृष्टिकोनातून आपण BMC सॉफ्टवेअरकडनं आपण तशी मदत घेऊन तिथलं आपण संवर्धन केलेलं आहे. तसेच बरेचसे असे प्रोजेक्ट केले आहेत. आणि माझा या उपक्रमाशी जोड अशी आहे की या फिल्मच्याद्वारे असं आणखी काही स्टुडंट्सला एनकरेज करणं की जेणेकरून अशी जी कुठले एरियाज आहे जिथे आपण अनएक्सप्लोर्ड म्हणू आपण त्याला, की जे आपण कधी बघितलं नाहीत किंवा काही माहिती नाही आहेत, अशा ठिकाणी जाणं आणि त्याच ठिकाणी त्या प्रकारची, मी असं म्हणत नाही की 5 स्टार 3 स्टार प्रकारची आपल्याला सुविधा देता येईल, पण किमान जी रिक्वायर्ड आहे ती तिथे मिळेल. म्हणजे अगदी टॉयलेट, बाथरूम आणि क्लिनिंगची तिथे सुविधा असेल. आणि त्याचबरोबर खाण्याचं वगैरे तिथल्याच गावकऱ्यातील लोकांना त्यांच्या घरी न बनवता एक चांगलं त्या ठिकाणी त्यांना देता येईल, अशा प्रकारचा उपक्रम त्यातनं आहे. आणि माझे विद्यार्थी या दृष्टिकोनातनं आपण त्याचे काही यूट्यूब चॅनल्स पण बनवतो आहे. आणि या क्लिप्समधनं जर आपल्याला काही चांगल्या क्लिप्स मिळाल्यात आणि त्या पर्यटनामध्ये जर आपल्याला काही हातभार त्या CSRच्या माध्यमातून देता आला, तर हा त्याच्या मागचा एक माझा दृष्टिकोन म्हणून मी या उपक्रमाशी जोडला गेलो होतो. हेच माझं त्याच्याबद्दल सांगणं आहे. थँक्यू.